आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया. सिटी 60 पाहूया. विहिरी, कूपनलिका, खासगी पाण्याचे टँकर मुंबई महानगरपालिका ताब्यात घेणार. टँकर चालक संप मागे घेत नसल्यामुळे मुंबई महापालिकेचा निर्णय. संपामुळे आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 लागू. टँकर असोसिएशन मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणींची भेट घेणार. मुंबईसाठी नियमांमध्ये शिथिलता आणावी, मुंबई वॉटर टँकर असोसिएशनची मागणी. मुंबईसह राज्यातील पाणी प्रश्न चिंताजनक, सुप्रिया सुळेंचं विधान. पाणी नियोजनासाठी बैठक प्रत्येक जिल्ह्यात घेतली जाते, त्याची माहिती सरकारकडून घेणार, सुळेंची प्रतिक्रिया. सलमान खानला घरात घुसून मारण्याची धमकी, बॉम्बनं सलमानची गाडी उडवून देण्याची धमकी. अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल. मुंबईच्या वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर धमकी आल्याचं समोर. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी एमएमसीच्या नोटीशीवरती प्रश्नचिन्ह. आयएमएच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह एमएमसीच्या माजी अध्यक्षांचा आक्षेप. डॉक्टर सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची नोटीस. उत्तर देण्यास 4 दिवसांची मुदत. गर्भवती मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल, त्याचप्रमाणे माता मृत्यू अहवालही आवश्यक. रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. पुन्हा भिसे प्रकरण होऊ नये यासाठी प्रयत्न, चाकणकरांचं विधान. पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला विरोध कायम. विमानतळासाठी काही गावातील नागरिकांना जमिनी द्याव्या लागणार. गावकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रशासनाचा प्रयत्न, मात्र चर्चा करण्यास गावकऱ्यांचा नकार. नागपुरातील बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणामध्ये तिघांना अटक. नागपूरमध्ये 580 बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असल्याचं समोर. वेतनापोटी सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा गंडा. ठाणे महापालिका हद्दीतील अनधिकृत आणि बेकायदेशीर इमारती तोडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. महापालिकेकडून कारवाईला सुरुवात. रागानं का बघतो म्हणत एकाची निर्घृण हत्या. 4 ते 5 तरुणांच्या टोळक्यानं हल्ला करत हत्या केली. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील एका हॉटेलमधली घटना. 5ही हल्लेखोरांनी मद्यप्राशन केलं होतं. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. नागपूरमध्ये चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीकडून हत्या. त्यानंतर अज्ञातानं पत्नीची हत्या केल्याचा बनाव. पोलीस तपासात पती आणि दिरानंच हत्या केल्याचं उघड. दोघांना अटक. गडचिरोलीमध्ये निवृत्त महिला अधिकारी हत्या. नवेगावमध्ये पेट्रोल पंप परिसरातील घटना. कल्पना उंदीरवाडे असं मृत सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्याचं नाव. हत्येप्रकरणी संबंधित नातेवाईक ताब्यात. कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवर काल रात्री उशिरा विठ्ठलवाडीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार. काल कारागृहामध्ये विशाल गवळीनं आत्महत्या केली. नागपूर एमआयडीसीतील कंपनीच्या भीषण स्फोटामध्ये 5 कामगारांचा मृत्यू तर 7 जण जखमी. या प्रकरणी कंपनीतील 3 अधिकाऱ्यांवरती निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हे दाखल. अमित शाह येऊनही रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय नाही, जयंत पाटलांचा टोला. तर विरोधी पक्षातील पाटलांनी काय बोलावं तो त्यांचा निर्णय, सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर. रक्ताची 4 माणसं घरात असतील तर भांड्याला भांडं लागतं. शिंदेंच्या नाराजीच्या चर्चेवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. खळखळ झाली म्हणजे जिवंतपणा आहे, चंद्रकांत पाटलांचं विधान. मला अडकवण्यात सहभागी असलेल्या मंडळींपैकी एक जण अक्कलकुव्याचा. मंत्री जयकुमार गोरेंची विरोधकांवर तुफान फटकेबाजी. पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आल्यानं पवारांना राग आल्याचीही गोरेंची प्रतिक्रिया. अहिल्याबाई होळकर स्मारक आणि कृषी महाविद्यालयाच्या मंजुरीमध्ये आमचाही खारीचा वाटा. राम शिंदे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात आमदार बालाजी कल्याणकर यांची फिरकी घेताना खासदार अशोक चव्हाणांनी खदखद व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का. मिरज तालुक्यातील काँग्रेसच्या अनेक आजी माजी सरपंचांचा जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश. आज उत्तर भारतीयांना मराठीचे धडे देणाऱ्या उबाठानं महापालिकेमध्ये सत्ता असताना मराठीपेक्षा हिंदी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांची संख्या वाढवली. संदीप देशपांडेंचा हल्लाबोल. उद्धव बाळासाहेब ठाकरे ही भैयांची टीम असल्याचीही टीका केली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा आज नाशिक दौरा. कृषी खात्यासंदर्भातील विविध कामांचा आज आढावा घेणार. खासदार संजय राऊत 3 दिवस नाशिक दौऱ्यावर. 16 एप्रिल रोजी ठाकरेंच्या शिवसेनेचं नाशिकमध्ये अधिवेशन. त्यासाठी राऊतांचा 3 दिवस नाशिकमध्ये मुक्काम.
26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहबूर राणाच्या चौकशीसाठी आज चौथा दिवस. राणा चौकशीत सहकार्य करत नसल्याची माहिती, पुरावे दाखवून तहबूर राणावर प्रश्नांची सरबत्ती. पीएनबी घोटाळा प्रकरणात फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक. भारताच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांनी अटक केल्याची सूत्रांची माहिती. राज्यामध्ये नोंदणी झालेल्या 50,000 गृहप्रकल्पांपैकी आतापर्यंत केवळ 30%च गृहप्रकल्प पूर्ण. महारेराची माहिती, रखडलेल्या गृहप्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी महारेराकडून विशेष पथकाची नियुक्ती. फुटपाथवरील बेकायदा पार्किंग मुंबईकरांसाठी अधिकच त्रासदायक. पादचाऱ्यांना चालताना तारेवरची कसरत करावी लागतेय. निरीक्षण नोंदवत हायकोर्टाची नाराजी. मुंबईकरांसाठी अग्निसुरक्षा जनजागृती रॅली. आजपासून अग्निशमन सेवा सप्ताह. मुंबईतील गोदीमध्ये 1994 रोजी लागलेल्या भीषण आगीमध्ये 66 अग्निशमन कर्मचारी शहीद. जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ अग्निशमन सेवा दिवस. महाबळेश्वर तालुक्यातील तापोळामध्ये तापोळा ते आहेरी पुलाचं काम प्रगतीपथावर. पुलाच्या मध्यावरती 43 मीटर उंचीवरती व्हिविंग गॅलरीची रचना. केबल स्टेच्या माध्यमातून तयार होणारा हा पूल पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरेल. स्वारगेट कात्रज मेट्रोचं काम 4 महिन्यानंतर सुरू होणार. त्यासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात. फेब्रुवारी 2029 पर्यंत या मेट्रोचं काम पूर्ण करण्याचं ध्येय. वाहतूक रेटिंग संस्था स्काय ट्रक्सकडून जगभरातील टॉप 100 विमानतळाची यादी जाहीर. या यादीमध्ये दिल्ली विमानतळ 32व्या, बंगळुरूचं केंपेगौडा विमानतळ 48व्या, तर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 73व्या क्रमांकावर. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा देखील इशारा. रत्नागिरीमध्ये दर सोमवारी पाणीपुरवठा बंद राहणार. नगर परिषदेचा निर्णय. सध्या धरणामध्ये मुबलक पाणीसाठा, मात्र पुढचा धोका लक्षात घेता उपाययोजना. गुजरातच्या सीमेवर 1800 कोटींचा 300 किलो ड्रग्ज जप्त. तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसची कारवाई. एका नावेतून ड्रग्ज आणलं जात असताना समुद्रातच धाड. बुलढाण्याच्या मलकापूर शहरातील आठवडी बाजारात भीषण आग. घटनेमध्ये 12 ते 15 दुकानं जळून खाक. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. बिहारच्या स्थलांतरित मजुराकडून 5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करून हत्या. पोलिसांच्या चकमकीत आरोपी ठार. कर्नाटकच्या हुबळी शहरातली घटना. अमेरिकेतल्या बेकायदा नागरिकांनी 30 दिवसात देश सोडावा. अमेरिकेच्या सरकारनं फरमान सोडलं. 30 दिवसात देशाबाहेर न गेल्यास दंड आणि कारावास, तर स्वतःहून निघून गेल्यास अमेरिकेत कमावलेला पैसा सोबत नेता येणार. रोहितला कॅप्टन करा. साई मंदिरातून बाहेर पडणाऱ्या नीता अंबानींकडे चाहत्याची मागणी. यावेळी हात जोडत बाबा की मर्जी अशी नीता अंबानींची प्रतिक्रिया. बंगळुरूकडून राजस्थानचा 9 विकेट्सनं पराभव. कालच्या सामन्यामध्ये कोहलीनं T20 क्रिकेटमध्ये 100ावं अर्धशतक झळकावलं. मुंबईचा अवघ्या 17 वर्षांचा सलामीचा फलंदाज आयुष म्हात्रेचा आयपीएलच्या उर्वरित मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघामध्ये समावेश. दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड संघाबाहेर. त्यामुळे आयुष म्हात्रेला चेन्नई संघात संधी. मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा रथ रोखला. मुंबईकडून दिल्लीचा घरच्या मैदानावरती 12 धावांनी पराभव. आणि यानंतर आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष बातम्यांचा वेगवान आढावा आपण पुढे घेऊया. राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंकडून बाबासाहेबांना अभिवादन. चैत्यभूमीवर जात बाबासाहेबांना अभिवादन केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून बाबासाहेबांना अभिवादन. संसद भवन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. वडाळा, कोरबा, मिठागर इथे बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अनावरण झालं. मराठी म्हणून एकत्र नाही आलो तर बाबासाहेबांच्या लढ्याला काय अर्थ. जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट. बाबासाहेबांना अभिवादन केलं. मुंबईतल्या वरळीमध्ये आंबेडकर जयंतीचा मोठा उत्साह. आमदार आदित्य ठाकरेंकडून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन. खासदार सुप्रिया सुळेंकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. चैत्यभूमीवर जात सुप्रिया सुळेंनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगर यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. जयंतीनिमित्त शहरातील आंबेडकरी अनुयायांची अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी.
नाशिकच्या नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे यांनी महामानवाला अभिवादन केलं. जयंतीनिमित्त नांदगावमध्ये बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण. नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह. दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या अनुयायांची मोठी गर्दी. जयंतीनिमित्त बँड पथकाचंही सादरीकरण. अकोल्यामध्ये 18,000 स्क्वेअर फुटावर डॉक्टर बाबासाहेबांची महारांगोळी काढत अनोखी मानवंदना. जिल्हा कलाध्यापक आणि काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचा उपक्रम. अमरावतीमध्ये बाबासाहेबांच्या 134व्या जयंतीनिमित्त 134 किलोचा केक कापण्यात आला. रिपाईचे नेते राजेंद्र गवईंच्या वतीनं केक कापण्यात आला. यावेळी आमदार रवी राणांसह पोलीस आयुक्त आणि भीम अनुयायांची उपस्थिती. एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये. या बातम्यांसह थोड्याच वेळात पुन्हा भेटूया.